नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर पौष महिना सुरू होतोय, तर उद्या पौष महिन्यातील हा पहिलाच रविवार येतोय. तर पौष महिन्यातील ही जी सूर्यनारायणची पूजा असते ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही पहिल्यांदा पूजा करत असाल तर तुम्हाला अगदी थोडक्यात ही माहिती मिळून जाईल. तर बघा, पौष महिन्यातील रविवार हा सूर्यदेवतेच्या उपासनेसाठी अत्यंत फलदायी किंवा महत्त्वाचा मानलं जातात. त्यामुळं आपल्याला आरोग्य, धन, ऐश्वर्य प्राप्त होतं. तर बघा, या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान करून तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेतो. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, तीळ, फूल घालून सूर्यदेवाला ओम सूर्याय नमः मंत्रासह अर्घ्य देत असतो. आदित्य हृदय स्तोत्राचे पठणसुद्धा या दिवशी केलं जातं, ते सुद्धा शुभ मानलं जातं. तर सूर्यव्रताची किंवा आदित्य नारायणाची जी कथा असते ना, ती कथासुद्धा वाचली जाते. तर त्या कथेचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेन, जर तुम्हाला ती कथा ऐकायची असेल किंवा वाचायची असेल. तर आता ही साधी सोपी पूजा आपण सकाळी लवकर उठून ही पूजा मांडली जाते. आता ज्यांना शक्य आहे तर सूर्योदयापूर्वीच उठून आंघोळ करून केस आपल्याला अगोदरच विंचरायचे असतात. नंतर पूजा किंवा सूर्य उगवल्यानंतर केस विंचरू नये असं सुद्धा म्हणतात. पण आता ज्यांना शक्य होत नाही, ज्यांना शक्य होतं आहे त्यांनी नियम पाळावेत. ज्यांना होत नाही त्यांनी मग सकाळी, मला वाटतं तुम्ही 6 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत सुद्धा ही पूजा करू शकता. पण जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला सकाळीच सूर्योदयाच्या वेळी पूजा करता आली किंवा जल अर्पण करता आलं तरीसुद्धा चालू शकतं. आणि ही पूजा आपल्याला पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे पूजा मांडण्यासाठी आणि पूजा मांडायची आहे. आता ही पूजा तुम्ही अंगणात, बाल्कनीत, तुळशीजवळ आपल्याला पूजा करायची असते. आता मी हा तुम्हाला घरात व्हिडिओ दाखवते, कारण हा व्हिडिओ अगोदर शूट केलेला असतो. तर आपल्याला पूर्वेकडे तोंड करून तुळशीजवळ पाट मांडायचा आहे आणि बाहेर अंगणातच शक्यतो पूजा केली जाते. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी तर अंगणात, बाल्कनीत, जिथं तुम्हाला सूर्यदेवाचं दर्शन होतं ना, तिथं हा पाट मांडून घ्यायचा आहे. पाटाखाली स्वस्तिक काढायचं, त्यावरती असं लाल वस्त्र टाकायचं आणि सुरुवातीला दिवा लावायचा. दिव्याची हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करून घ्यायची. नंतर इथं अक्षता ठेवल्यात, त्यावरती आपल्याला बाप्पांना स्थान द्यायचं आहे. बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवलेली आहे. आणि तुम्हाला मूर्ती ठेवायची असेल ठेवू शकता, किंवा आपण मूर्तीची आपल्या देवघरामध्ये पूजा करतच असतो, त्यामुळे सुपारी ठेवली तरी चालते. बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. अगदी सोपी पूजा असते. सकाळच्या घाई गडबडीत सुद्धा तुम्ही पटकन करू शकता. आणि रांगोळीने इथं आपल्याला सूर्यदेव काढायचे आहेत. आता तुम्हाला जसं जमतील तसं काढून घ्या. शेवटी आपली भक्ती किंवा भाव महत्त्वाचा असतो. तर अशा पद्धतीने सूर्यदेवाचे चित्र काढून घ्यायचं. आणि त्याचसोबत ना सूर्यदेवाच्या पत्नी म्हणजेच रानूबाई, तर ह्या पण इथं काढलं जातं. आणि गोपद्म. तर पौष रविवारचे जे उपवास आहेत, जेवढे म्हणजे रविवार येतात तेवढ्या 4 रविवारी उपवास केलं जातं आणि फळं खाऊन हा उपवास केला जातो. शक्यतो मिठाचं अन्न या दिवशी खाल्लं जात नाही, मीठ वर्ज्य असतं आणि एक वेळच जेवण केलं जातं. तर पौष महिन्यामध्ये सूर्यदेवना 11,000 रश्मीसह पृथ्वीला उबदारपणा देत असतात. त्यामुळे या काळात जर आपण सूर्योपासना केली तर आपले जे शारीरिक आजार आहेत ते दूर होतात आणि आपल्याला राजयोग प्राप्त होतो असं मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला जर शक्य होईल तेवढं तुम्ही सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे. स्नान करून लाल किंवा पिवळं वस्त्र तुम्ही या दिवशी घालू शकता. आणि तांब्याच्या कलशामध्ये मग आपण पाणी वगैरे घेऊन आपल्याला ह्याला सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचं आहे. आता अगोदर ही पूजा मांडून घ्यायची. तुम्हाला जर नाही जमलं तर ना, पूजा जरी राहिली तरी चालेल. फक्त मग डायरेक्ट तुम्ही सूर्यदेवाची पूजा, सूर्य ज्यावेळी उगवतो त्यावेळी हळदी, कुंकू, अक्षता, तीळ आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचे आहेत. आणि मग फूल अर्पण करायचं आणि मग आपल्याला हे अर्घ्य द्यायचं आहे. एवढं केलं तरी चालतं. आणि ज्यांना पूजा, अशी पूजा मांडली जाते, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी पूजा मांडा. आणि नाही जमलं तर मग अर्घ्य तरी आपल्याला द्यायचं आहे. तिथंच आपण डायरेक्ट सूर्यदेवाची पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं. आता आपण इथं जी सूर्यदेवाची प्रतिमा काढलेली आहे त्यावरती हळदी, कुंकू, अक्षता, तीळ, तांदूळ व्हायचे आहेत. आणि जे गोपद्म काढलेलं आहे त्यावरती पण तीळ, तांदूळ, हळदी, कुंकू, अक्षता, आणि आपण जे रानूबाई काढलेलं आहे तर त्यांना पण हळदी, कुंकू, अक्षता, तीळ हे व्हायचं आहे. आणि फूल वाहून सगळ्यांना नमस्कार करायचा आहे. तर सूर्याचं दुसरं नाव आदित्यसुद्धा आहे. तर आदित्य रानूबाईची कथासुद्धा या दिवशी वाचली जाते. तर पूजा वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही ही कथा वाचू शकता. एक विडा आपल्याला ठेवायचा आहे. तर त्या विड्याचं जे साहित्य असतं ते इथं ठेवून दिलं तरी चालतं. आणि त्यावरती सुद्धा हळदी, कुंकू, अक्षता, फूल व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे.
आणि आता या दिवशी ना जसे की मूग डाळ असेल, मसूर डाळ असेल की कोणतीही एक डाळ आणि तांदूळ इथं ठेवलं जातं आणि नंतर ते याचं म्हणजे नैवेद्य म्हणून ठेवलं जातं आणि नंतर हे सगळं मिक्स करून ह्याची खिचडी केली जाते या दिवसात. आणि तीळ, तांदूळ आणि इथं मी मुगाची डाळ ठेवलेली आहे. फळामध्ये तुम्ही सफरचंद, डाळिंब, केळी, गाजरसुद्धा इथं ठेवलेलं आहे. ऊस, बोरं हे सुद्धा इथं ठेवलं जातं. आता ज्या कलशामध्ये आपण अर्घ्य हे सूर्यदेवाला जल अर्पण करणार आहे तर त्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, फूल आणि गूळ थोडासा टाकायचा आहे. त्याचसोबत तीळसुद्धा यामध्ये टाकायचे आहेत. कलशाला सुद्धा 5 ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ओम सूर्यायन महा किंवा ओम घृणी सूर्यायन महा म्हणत हे अर्घ्य द्यायचं आहे. आणि सूर्याची आपल्याला म्हणजे स्वतःभोवतीच ना आपल्याला 3 वेळा परिक्रमा करायची. आता सूर्याभोवती आपण करू शकत नाही, त्यामुळे स्वतःभोवतीच 3 वेळा गोल फिरून घ्यायचं आणि हे अर्घ्य आहे ते आपल्याला सूर्याला ओम सूर्यायन महा हा सगळ्यात सोपा मंत्र आहे, तो म्हणा. आता जिथं पूजा मांडलेली आहे तिथं धीप तूप ओवाळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही कापूर जाळत असाल तर त्या कापरावरती सुद्धा तीळ टाकून जाळलं जातं. तर या दिवशी म्हणजे पौष महिन्यातले रविवार करणं खरंच खूप शुभ मानलं जातं. तर ज्यांना शक्य आहे ते तुम्ही करू शकता. आता सूर्याला अर्घ्य देण्याची वेळ आहे ते तुम्ही सकाळी सूर्योदयाच्या वेळीपासून 12पर्यंत म्हणजे 1 वाजेपर्यंत सुद्धा देऊ शकता. पण जेवढं शक्य होईल तेवढं सूर्योदयाच्या वेळीच तुम्हाला सकाळी जेवढं करता येईल तेवढी ही पूजा मांडून तुम्ही जल अर्पण करू शकता. तर पौष महिन्यामध्ये बघा विशेषतः भग स्वरूपातील सूर्याची पूजा केली जाते, ज्यामुळे आरोग्याची आपल्याला प्राप्ती होत असते. त्यामुळे ज्यांना शक्य होतं आहे त्यांनी उपवास करून हे व्रत आहे ते करू शकतात. पण आता ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही, तुम्ही नुसती पूजा मांडून जल अर्पण केलं तरीसुद्धा चालू शकतं. ज्यांना पूजा मांडणंसुद्धा शक्य होत नाही त्यांनी नुसतं जल तरी अर्पण करावं. यातलं तुम्हाला काही जमेल ते तुम्ही करू शकता. आता ज्याची त्याची इच्छा असते. बऱ्याच जणी भरपूर नियम पाळून हा उपवास अगदी कडक उपवास केला जातो, ज्यामध्ये मिठाचं, तेलाचं सुद्धा पदार्थ खाल्लं जात नाहीत. फक्त फळं खाऊन हा उपवास केला जातो आणि फक्त एक वेळेसच जेवलं जातं आणि ते सुद्धा बिना मिठाचं. त्यामुळं तुम्हाला ते नियम नाही पाळता आले तरीसुद्धा तुम्ही हे नियम पाळून म्हणजे काही नियम न पाळता फक्त मांसाहार या दिवशी करू नका. रविवार असेल तरीसुद्धा नॉनव्हेज टाळा आणि उपवास राहिला तरीसुद्धा सूर्यदेवाला फक्त तुम्ही मनापासून नमस्कार करून जल अर्पण केलं तरी चालू शकतं. अशी छोटीशी पूजा मांडता आली तरी पूजा मांडा, नसेल तर साधं सिंपल कलशामध्ये पाणी घेऊन तुम्ही जल अर्पण करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जी आदित्य रानूबाईची कथा आहे ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन. ज्यांना ती कथा ऐकायची असेल तर ती कथासुद्धा तुम्ही ऐकू शकता. श्री स्वामी समर्थ.